मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत होणार। ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये फडणवीसांची होणार मुलाखत। अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेस आघाडी, एकनाथ शिंदेंकडून तीव्र संताप व्यक्त। शिवाजी पार्कवरील सभेला सर्वांनी या, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। मनपा निवडणुकीसाठी मनसेचा दारोदार प्रचार। राज ठाकरेंना धक्का, कट्टर मनसैनिकाचा भाजपमध्ये प्रवेश, संतोष धुरींच्या हाती कमळ। ऐरोली विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंचा रोड शो, गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागलीय, तुमको मिरची लगे तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला। अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, सोबत याल तर तुमच्या सोबत, नाहीतर याल तुमच्या शिवाय, आशिष शेलारांनी ठणकावलं। मुंबई मनपाची अद्याप अंतिम मतदार यादी नाहीच, निवडणूक आयोग अवघ्या 8 दिवसांवरती यादी आलीच नाही, अनिल गलगली यांची यादी जाहीर करण्याची मागणी। अमरावतीमध्ये संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जुंपली, शासकीय पैसा हनुमानगडीवर घेऊन चालले की काय, खोडकेंची टीका। नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भावाभावामध्ये जुंपली, भाजपचे नेते दिनकर पाटलांचा दशरथ पाटलांवर हल्लाबोल। विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांचं घुमजाव, विलासरावांवर टीका केली नसल्याचा दावा, लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जाणार असल्याचं केलं होतं वक्तव्य। भाजपला कोणाच्याच आठवणी ठेवायच्या नाहीये, त्यांना फक्त मोदी शहांचंच पूजन करायचंय, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल। बिनविरोधही सरळ मार्गाने नसल्याचं स्पष्ट, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं एजंट म्हणून काम करतंय, संजय राऊतांचा हल्लाबोल। सावरीमध्ये 115 कोटींचं ड्रग्ज मिळालंय, अजूनही सावरीमधल्या सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाही, सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। नाशकातले 2 माजी महापौर शिवसेनेमध्ये, दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडकांच्या हाती धनुष्यबाण। जगतापांचा पीए बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव, अहिल्यानगरमधील उमेदवारांवर दबाव टाकलाय, एक्स पोस्ट करत सुषमा अंधारेंचा संग्राम जगतापांवर गंभीर आरोप। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी सुधाकर घारेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, सुधाकर घारे उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याची सुद्धा शक्यता आहे। त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल तोडफोड प्रकरणी पोलिसांनी काढली संशयित आरोपींची धिंड। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉर मधील खाणीला मंजुरी, लोह प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेवर आजही ब्लॉक, 215 लोकल सेवा रद्द, 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक घेण्यात येणार, पुन्हा प्रवाशांचा होणार खोळंबा। भारताचे नागरिक होण्याआधीच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याचं प्रकरण बाजू मांडण्यासाठी काँग्रेसच्या नेते सोनिया गांधींनी अधिकची वेळ घेतली मागे।